अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू। नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला। याआधी प्रतिभा चाकणकरांची ही चौकशी। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तपासात पूर्णपणे सहकार्य करणार रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी। एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी। एसआयटीकडनं चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू। काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय, रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत। प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय। पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय, रोहित पवारांचा आरोप। शाई फेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसोबतच पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडेंची माहिती। विकास लवांडेंना शाईनं अंघोळ घातली। संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा। राणेंकडनं संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा। माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत। मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। अकोल्याच्या सावर गावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनवरनं संवाद। कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासोबतच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता स्थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय। दरमहा 200 युनिट मोफत वीज। प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार।